नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहणार आहोत. उर्वशी, नागेश्वर आणि सावी या तिघांनी मिळून गिरिजाच्या विरोधामध्ये डाव आखलेला असतो आणि त्यामध्ये रुद्रसमोर तिची एक वेगळीच इमेज तयार केलेली असते. आता गिरिजा रुद्रला रडून सांगते की प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा, मी खरं सांगते, या सावीनेच मोनूला विहिरीमध्ये ढकललं होतं. तेव्हा रुद्र तिला वैतागून म्हणतो, गिरिजा तुम्ही काय बोलताय कळतंय का? तुम्ही आबासाहेबांवरती आरोप केला आहे आणि हे मला कधीही मान्य नसेल. मला हे अजिबात पटतच नाही आहे. गिरिजा हतबल झालेली असते. तिचं म्हणणं तिला कोणालाही पटवून देता येत नसतं. तितक्यात मोनू त्या ठिकाणी येतो आणि तिला आवाज देतो. तेव्हा गिरिजाला लगेच लक्षात येतं. ती डोळे पुसते आणि मोनूला विचारते, मोनू खरं खरं सांग, तुला इथं कुणालाही घाबरायची गरज नाही, मी आहे इथे, तू फक्त सांग, तुला विहिरीमध्ये सावीताईनेच ढकललं होतं ना? बोल ना, अजिबात कुणाला घाबरू नकोस, तुझी तायडी इथं आहे. आता ती त्याला खोदून खोदून विचारते. मात्र मोनू म्हणतो, अगं तायडे, नाही, मला तिने नाही ढकललं. तेव्हा मात्र गिरिजाला खूप मोठा धक्का बसतो. गिरिजाला त्याला पुन्हा सांगते, अरे घाबरू नकोस, काय असेल ते मला खरं खरं सांग ना. तेव्हा मोनू म्हणतो, अगं तायडे, मी गाडी खेळत होतो आणि त्यावेळेस एक माणूस तिथे आला आणि त्याने मला ती गाडी मागितली. मी काही त्याला ती गाडी दिली नाही. तेव्हा त्याने ती गाडी उचलली आणि तो विहिरीच्या दिशेने पळत गेला. त्याने माझी ती गाडी विहिरीमध्ये फेकून दिली. मग मी त्याला ओरडलो की तू माझी गाडी का बरं फेकून दिलीस? तो माणूस म्हणाला की तू मला खेळून दिली नाही ना गाडी, आता मी तुलाही खेळून देणार नाही. मला पोहता येतं, मी तुझी गाडी काढून देऊ शकतो, पण मी काढू देणार नाही. जा, तुझी तूच काढ. आणि असं म्हणून त्याने मला विहिरीमध्ये ढकलून दिलं. आता मात्र गिरिजाला खूप मोठा धक्का बसतो. मोनूने जे काही सांगितलेलं असतं ते खरं असतं. मात्र गिरिजासमोर जे नागेश्वरने चित्र उभं केलेलं असतं ते काही वेगळंच असतं आणि त्याच्याच आधारे गिरिजा हे आरोप करत असते. आता रुद्र म्हणतो, गिरिजा, मोनूवरती तर तुमचा विश्वास आहे ना? त्याने स्वतः सांगितलंय की सावीने असं काही केलेलंच नाही आहे. आता सावीसुद्धा आगीमध्ये तेल ओतण्याचं काम करते. मी सांगितलं होतं रुद्र, ही फक्त इथं बदला घेण्यासाठी आली आहे. तेव्हा नागेश्वर म्हणतो, जरा शांत राहा सगळेजणं. हे बघा, घोरपड्यांची सून आहे ती आणि आपण तिला समजून घेणार नाही तर मग कोण घेणार? आपणच समजून घ्यायला हवं की नाही? एकतर तिच्या वडिलांचा आत्ताच खून झाला आहे आणि आपल्याला माहिती आहे आपल्या सूनबाई कुठल्या मनस्थितीमधून जात आहेत. त्यामुळे त्यांना आपणच समजून घेतलं पाहिजे. तुम्ही एक काम करा ना, त्यांना घेऊन आतमध्ये खोलीत जा, जरा आराम करू देत त्यांना, म्हणजे त्यांना बरं वाटेल. आता गिरिजावरती कोणी विश्वास ठेवत नाही. तिचा नाईलाज होतो आणि ती मोनूला घेऊन तिथून निघून जाते. आता नागेश्वर मात्र मनामध्ये चांगलाच खुश झालेला असतो आणि तो स्वतःशीच म्हणतो, आमचा चेहरा सर्वांसमोर उघडा करणार होतात काय? ते इतकं सोपं नाही आहे. आता नागेश्वर रुद्रला त्याच्या खोलीमध्ये बोलावतो आणि त्याला ते खोटे कॉन्ट्रॅक्ट पेपर देतो. तेव्हा रुद्र विचारतो की हे काय आहे आबासाहेब? तेव्हा नागेश्वर सांगतो, हे कॉन्ट्रॅक्ट पेपर आहे जे गिरिजाने साईन केले आहेत, ते तुमच्याकडे देऊन ठेवतो. तेव्हा रुद्र म्हणतो, याची काहीच गरज नाही आहे, तुम्ही हे मला का देताय? तेव्हा नागेश्वर म्हणतो की लग्न झाल्यानंतर मुलगा हा बायकोचा होतो, मग तो कोणावरती विश्वास ठेवल नाही ठेवल, त्याच्यामुळे ना हे सगळं तुमच्याकडे असलेलंच बरं आहे. तेव्हा रुद्र म्हणतो, आबासाहेब, जग इकडचं तिकडं झाले ना तरीसुद्धा चालेल, पण माझा तुमच्यावरचा विश्वास कधीही कमी होणार नाही. हे पेपर राहू दे तुमच्याकडे. तेव्हा नागेश्वर म्हणतो, हा नागेश्वर एकदा दिलेली वस्तू कधीही परत घेत नाही आणि हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे. आता फक्त एक काम करा, सुनबाईंची मनस्थिती खरंच खूप नाजूक आहे, त्यामुळे एक नवरा म्हणून तुम्ही त्यांची साथ नक्की द्या आणि त्यांना कुठल्या गोष्टीची कमी भासू देऊ नका. नागेश्वरच्या या बोलण्यामुळे रुद्रलाही वाटतं की गिरिजाची चूक आहे आणि नागेश्वर अगदी बरोबर आहे. नागेश्वरचा खरं तर हा डाव असतो सगळा. गिरिजा मोनूला विचारते की मोनू, इथे कोणीच नाही आहे, बाहेर खूप लोक होते ना, त्याच्यामुळे तू गोंधळला असेल, गडबडला असेल, पण आता खरं खरं सांग बरं, तुझ्या ताईला तू खरं सांगणार नाहीस का? तुला त्या सावीताईनेच ढकललं होतं ना विहिरीमध्ये? तेव्हा मोनू म्हणतो, नाही ग तायडे, मी कशाला खोटं सांगेल, मी जे अगोदर सांगितलं ना तेच खरं आहे, मला तिने नाही ढकललं. तेव्हा गिरिजाच्या लक्षात येतं की या सर्वांनी मुद्दाम मला असं भासवलं की हे सगळं सावीने केलं आहे आणि मग रुद्रसमोर मला खोटं पाडलं, म्हणजे हा डाव होता तर त्यांचा. पण या सगळ्यामध्ये मोनूचा जीव तर गेला असता ना.
मी एकदा बाबांना गमावले, आता मोनूला मी काहीच होऊ देणार नाही, म्हणून ती तिला मिठी मारते. आता इकडे नागेश्वर सावीचं खूप कौतुक करतो. वा, काय प्लॅन आखला सावी तू, म्हणजे तुझीसारखी मुलगीच या घोरपड्यांची खरी सून शोभते बरं का. तेव्हा उर्वशी म्हणते, दादासाहेब मी अगोदरच सांगितलं होतं ना तुम्हाला, आणि निवड कोणाची आहे. तेव्हा नागेश्वर म्हणतो, हो, पुन्हा पुन्हा आठवण करून द्यायची गरज नाही आहे. तेव्हा उर्वशी म्हणते, आता मात्र ती गिरिजा विश्वास ठेवताना 10 वेळा विचार करेल. सावीच्या प्लॅनने तिचं चांगलंच तोंड बंद केलं आहे. आता काही ती तोंडवर काढायची नाही. नागेश्वर म्हणतो, आता त्या गिरिजाला कळेल की आमच्या विरोधात जाणं म्हणजे काय असतं. आमच्या विरोधामध्ये जो जो जातो ना, त्या त्या व्यक्तीला आम्ही आडवं केलं आहे. असंच तिला आता सतत घाबरवत राहायचं, आणि वेळ जर पडली ना तर त्या मोनूलासुद्धा त्याच्या बापाकडे पाठवून द्यायचं. आता इकडे वासंती रुद्रसाठी प्रसाद घेऊन येते आणि त्याला सांगते की घरामध्ये खूप अशांती आहे ना, आणि गिरिजावरती पण संकट येतं आहे, त्याच्यामुळे हा देवीचा प्रसाद आणला होता. पण तू गिरिजाची साथ कधी सोडू नको हां, तिच्यावरती विश्वास ठेव. रुद्र म्हणतो, पण आईसाहेब पाहिलं ना तुम्ही, त्यांनी चक्क आबासाहेबांवरती आरोप केला, आणि हे काही मला अजिबात पटलेलं नाही आहे. तेव्हा वासंती त्याला समजावून सांगते, रुद्र, प्रत्येक वेळी जसं दिसतं तसं असतंच असं नाही, आणि गिरिजा कशी मुलगी आहे, किती स्वभावाने चांगली आहे, हे काही तुला नव्याने सांगायला नको. तिचा स्वभाव खूप वेगळा आहे. ती जे काही बोलली ते चुकीचंच आहे, हे मला मान्य आहे, पण तिच्या बाजूने सुद्धा आपण विचार करायला हवा, कारण तिला जे काही वाटलं ते तिच्यासमोर भासवलं सुद्धा असू शकतं ना. रुद्र म्हणतो, पण आईसाहेब, त्यांनी सरळ सरळ आबासाहेबांवरती आरोप केला. आता तुम्हाला तरी असं वाटतं का की ते असं काही करतील म्हणून. तेव्हा वासंती म्हणते, ते काही मला माहीत नाही, पण एक नवरा म्हणून तू तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं. गिरिजा इतका मोठा आरोप असंच करणार नाही, त्यामुळे आपण तिची बाजूसुद्धा समजून घेतली पाहिजे. तिचीही काहीतरी बाजू असू शकते, हाही विचार आपण करायला हवा. आता रुद्रला वासंतीचं म्हणणं थोडंसं पटतही असतं, पण त्याचा जास्त कल मात्र आबासाहेबांकडेच असतो. ते कुठली गोष्ट चुकीची करूच शकत नाही, हा त्याचा विश्वास ठाम असतो. आता इकडे गिरिजा तिची बॅग पॅक करत असते, आणि म्हणून तिला विनंती करत असतो की तायडे, मी खरं सांगतोय तुला, मी इथून पुढे आता असं कधीच वागणार नाही गं, प्लीज आपण हे घर नको ना सोडून जायला. तेव्हा गिरिजा त्याला समजावते, अरे म्हणू, तुझ्यामुळे काही झालेलं नाही आहे, तुझी याच्यामध्ये काहीच चूक नाही, पण इथली माणसं, ती माणसं खूप वाईट आहेत, ती तुझ्या जीवावरती उठली आहेत, आणि मला बाबांनंतर तुला गमवायचं नाही आहे, त्याच्यामुळे आपण इथून निघून जातो आहे. तेव्हा मोनू म्हणतो, अगं या घरातली माणसं किती छान आहेत, आणि जिजू तर मला किती जीव लावतात, किती लाड करतात, आपण नको ना जायला इथून, मला नाही जायचं गं इथून. तेव्हा गिरिजा त्याला समजावते की हे बघ मोनू, इथे जे काही चाललं आहे ना, ते तुला मी सगळंच काही सांगू शकत नाही, पण 24 तास मी तुझ्यावरती नजरसुद्धा ठेवू शकत नाही ना. आज जे घडलं ते पुन्हा जर घडलं तर बाबांनंतर आता मी तुला नाही गमावू शकत, त्यामुळे आपण इथून निघून जाण्यातच आपलं भलं आहे. मोनू म्हणतो, पण आपण जायचं कुठे. गिरिजा म्हणते, आपण कुठेही जाऊ, पण इथं नाही राहायचं. आता ती बॅग पॅक करते, आणि त्यावेळेस तिचं मंगळसूत्र बॅगेच्या हुकमध्ये अडकतं, आणि तिला रुद्रसोबत तिचं लग्न झाल्याचे क्षण आठवू लागतात. ती विचारात पडते क्षणभर. मोनू म्हणतो, तायडे, तुलाही वाटतंय ना की आपण इथं राहायला पाहिजे, तुझाही पाय निघत नाही आहे ना. तेव्हा गिरिजा त्याला सांगते, असं काहीच नाही आहे, आपल्याला इथून जावंच लागेल, आणि तेही कोणाला न सांगता. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की गिरिजा आणि मोनू जंगलातील दिशेने जात असतात. त्यावेळेस नागेश्वरचे गुंड त्यांना अडवतात. गिरिजा त्यांच्या डोळ्यामध्ये माती फेकते आणि तिथून पळ काढते. इकडे रुद्र त्यांना सगळीकडे शोधतो, आणि देवी आईच्या मंदिरामध्ये येऊन प्रार्थना करतो की त्या दोघांनाही सुखरूप ठेव. आता गिरिजा मंदिराजवळ येते देवीच्या, आणि त्या ठिकाणी सगळ्या गुंडांनी तिला घेरलेलं असतं. त्यावेळेस त्या ठिकाणी माईंची एंट्री होते. त्या तिला सांगतात की असं घाबरून जमणार नाही, तुझ्या मनगटातील ताकद सगळ्यांना कळू दे, आणि तूच आहेस खरी नशीबवान, ही सांगायची वेळ आली आहे. आता गिरिजा मंदिरातील घंटा घेते आणि सर्व गुंडांना एक एक करून मारू लागते. तर प्रेक्षकांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.